नमस्कार, मी सायली वजे पानसे। आज आपण करणार आहोत कढी गोळे। तर कढी गोळे म्हणजे आपल्याला कढी तर नेहमीसारखीच करायची आहे आणि त्याच्यात जे आपण गोळे घालणार आहोत त्याच्यासाठी मी ही चणा डाळ, थोडीशी चणा डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ असं 4 तास भिजत घातलं होतं। नुसती जर चणा डाळ घेतली तर ते कढीतले गोळे थोडेसे दांड होतात, तुरीच्या डाळीमुळे ते हलके व्हायला मदत होते। तर 4 तासांनी त्याच्यातलं पाणी व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे आणि मग आपल्याला हे मिक्सरमध्ये भरडसर वाटायचं आहे, पाणी अजिबात न घालता। आणि बाकीचं साहित्य दाखवते। ही मिरची मी दोन्हीसाठी घेतली आहे, कढीसाठी पण आणि आपण कढीचे ती डाळ वाटताना त्याच्यात थोडीशी मिरची घालणार आहे। कढीपत्ता आपल्याला फोडणीत घालायचा आहे। आलं आणि 2-3 लसूण पाकळ्या, याच्यातलं आलं आणि मिरचीचं वाटण आपण कढीला घालणार आहे आणि आलं, लसूण, थोडंसं जिरं, कोथिंबीर हे सगळं आपण डाळ वाटताना घालणार आहे। हे 1 टेबलस्पून डाळीचं पीठ म्हणजेच बेसन मी पाण्यात व्यवस्थित कालवून घेतलं आहे, म्हणजे जेव्हा आपण ते त्या ताकात घालू तेव्हा गुठळ्या होत नाहीत, व्यवस्थित मिक्स होतं। थोडंसं चवीनुसार मीठ आणि ही साखर। साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण थोडीशी गोडसर चव पण कढीला छान लागते। आणि इथे मी हे 3 वाट्या थोडंसं आंबटसर ताक घेतलेलं आहे। तर आता आपण सुरुवात करूया कढी गोळ्याच्या रेसिपीला। सगळ्यात आधी आपण कढीत जे गोळे घालणार आहे त्यासाठीचं हे डाळ वाटून घेणार आहे। तर मिक्सरमध्ये मी ती डाळ स्वच्छ धुवून पाणी निथळून मग घातलेली आहे। जेवढं जिरं घेतलं होतं त्यातलं निम्मं जिरं मी ह्याच्यात घातलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। आता हे आपल्याला भरड वाटून घ्यायचं आहे, पाणी अजिबात न घालता। आणि नंतर आयत्या वेळी आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आहे, नाहीतर मीठ खूप आधीपासून घातलं तर ते सैल होईल आणि मग त्याचे गोळे त्या कढीमध्ये विरघळून जातील। तर आता आपण हे वाटून घेऊया। हे बघा, हे वाटून तयार झालेलं आहे। आता मिक्सरमध्ये आपण कढीसाठी लागणारं आलं आणि मिरची असं वाटून घेतोय। आता या ताकामध्ये आपल्याला हे पाण्यात कालवलेलं बेसन, मीठ आणि साखर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मीठ मी दोन्हीसाठी म्हणून घेतलेलं आहे, सो याच्यातलं अर्धच मीठ मी ह्या ताकामध्ये घालते, राहिलेलं मीठ आपल्याला त्या गोळ्यांसाठी वापरायचं आहे। आणि हे डावाने आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आपल्याला ही कढी नेहमीपेक्षा थोडीशी अजून पातळच ठेवायची आहे, कारण गोळे त्याच्यामध्ये शिजल्यानंतर किंवा उकळल्यानंतर ती कढी घट्ट होणार आहे। बेसन, मीठ, साखर असं याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला कढीसाठी वाटलेलं हे आलं आणि मिरचीही त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर आपल्याला ही कढी सतत ढवळत व्यवस्थित गॅसवरती उकळून घ्यायची। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण आपण जे गोळे घालणार आहे त्याच्या वाटणात सुद्धा आपण हिरवी मिरची घातलेली आहे, सो ते लक्षात असून मग ह्याच्यात आपण हिरवी मिरची घालणार आहे। आपण ही कढी बारीक गॅसवरतीच आत्ता उकळत ठेवलेली आहे आणि सतत डावाने हलवायचं आहे, नाहीतर मग ती कढी फुटू शकते। आणि कढी पूर्ण उकळली की मगच आपल्याला ते गोळे सोडायचे आहे। सो एकीकडे हे मी ढवळत असतानाच मी तुम्हाला पटकन ते गोळे कसे करायचे, कारण बाकी तर मिश्रण तयार आहे, त्याच्यात फक्त आता आपल्याला मीठ घालायचं आहे। आपण जे डाळ वगैरे मिश्रण गोळ्यांसाठी वाटून घेतलं होतं तर त्याच्यात फक्त थोडंसं चवीनुसार मीठ घालून मी हे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि कढीत घातल्यानंतर ते थोडेसे फुगतात, त्यामुळे त्यानुसारच त्याचा आकार ठेवायला हवा। इथे तुम्ही बघू शकता कढी व्यवस्थित उकळते। आता मी गॅस बारीक केलाय आणि मग एक एक करून हे गोळे मी त्या कढीमध्ये सोडणार आहे। आणि गोळे एकदा सोडल्यानंतर आपल्याला अजिबात वर खाली करायचं नाहीये, ते गोळे शिजले की आपोआप कढीमध्ये वर येतील। ते गोळे कढीमध्ये शिजतायत तोपर्यंत आपण एकीकडे तूप, जिरं, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी करून घेतोय। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता। तुम्ही ते बघू शकता एकीकडे आपली ही तूप, जिरं, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी तयार आहे। एक 2-3 मिनिटात ते गोळे शिजतील आणि मग आपण त्याच्यामध्ये ही फोडणी घालणार आहे आणि अर्थातच वरून कोथिंबीर घालणार आहे। 3 मिनिटातच तुम्ही बघू शकता हे गोळे असे
वरती आले म्हणजे ते शिजलेले आहेत आणि वरनं आपण फोडणी घातली आहे आणि नंतर घालतोय ही कोथिंबीर आणि आपले हे कढी गोळे तयार. थंडीच्या दिवसात असे गरमागरम कढी गोळे खायला खूप छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.